lysosome. Now functions of lysosome: intracellular digestion and autolytic action. Okay, intracellular digestion बघू. To digest food, the lysosome membrane fuses with the membrane of food vacuole and squeeze the enzyme inside. तर कोणत्याही पार्टला डायजेस्ट करण्यासाठी जसं आपण आधीच बघितलं की कशा प्रकारे फंक्शन होईल डायजेशनचं. लायसोझोम हे एका फूड व्हॅक्यूल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फूड प्रेझेंट असेल. ओके, आता याच्यामध्ये या व्हॅक्यूलमध्ये फूड प्रेझेंट आहे, पण ते डायजेस्ट कसं होणार, जेव्हा हा फूड व्हॅक्यूल लायसोझोम बरोबर फ्यूज होईल. लायसोझोम बरोबर फ्यूज झाला, लायसोझोममध्ये आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम, ते या फूड व्हॅक्यूलमध्ये एंट्री करतील आणि या फूडला डायजेस्ट करतील. ओके, तर अशा प्रकारे इंट्रासेल्युलर डायजेशन परफॉर्म केलं जातं. ऑटोलायटिक ॲक्शन म्हणजे काय, ऑटो मीन्स सेल्फ, स्वतः, अँड लायटिक म्हणजे काय, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, स्वतःचं ब्रेकडाऊन, त्या ॲक्शनला आपण म्हणतो ऑटोलिसिस. ओके, तर सेल ऑर्गॅनेल दॅट नीड टू बी गेट रिडन आर कवर्ड बाय वेसिकल और व्हॅक्यूल बाय द प्रोसेस ऑफ ऑटोफॅगी टू फॉर्म ऑटोफॅगोझोम. ओके, तर समजा एखाद्या सेल ऑर्गॅनेलचा एखादा पार्ट हा खराब झालेला आहे किंवा डिस्ट्रॉय झालेला आहे, तर सेल काय करणार, समजा हा पार्ट खराब झालेला आहे आणि हा डिटॅच झाला, हा खराब झालेला पार्ट सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर काय होतं की वेसिकल येतात, वेसिकल त्याला एनगल्फ करतात आणि हे वेसिकल लायसोझोम बरोबर मॅच होतात, याचं डायजेशन होतं. ओके, तर लायसोझोम बरोबर मॅच झाल्यानंतर याने काय केलेलं आहे, याने स्वतःचाच पार्ट डायजेस्ट केलेला आहे, म्हणून त्याला ऑटोफॅगी असं म्हणतात. त्या प्रोसेसला आपण म्हणणार ऑटोफॅगी. ऑटो म्हणजे स्वतः आणि फॅगी म्हणजे फॅगोसायटोसिस म्हणजे खाणे, स्वतःचा पार्ट खाणे, ऑटोफॅगी. आणि जी बॉडी, जो सेल ऑर्गॅनेल असं काम करतो त्याला आपण म्हणतो ऑटोफॅगोझोम. ऑटो म्हणजे स्वतः, फॅगो म्हणजे फॅगोसायटोसिस आणि सोमा म्हणजे बॉडी. अशी बॉडी जो स्वतःचा पार्ट फॅगोसायटोसिसने खाऊन टाकते त्याला म्हणणार आपण ऑटोफॅगोझोम. दी ऑटोफॅगोझोम is then destroyed by the action of lysosomal enzyme. आणि मग त्यानंतर त्या ऑटोफॅगोझोमला लायसोझोम एन्झाईम डायजेस्ट करून टाकतात. अशा प्रकारे ऑटोलायटिक ॲक्शन कॅरी होते. ओके, प्रोसेस इन अ whole lysosome play the crucial role. Process in which lysosome play a crucial role are heterophagy. हेटेरो म्हणजे डिफरंट, फॅगी म्हणजे फॅगोसायटोसिस. टेकिंग into the cell exogenous material by phagocytosis or पिनोसायटोसिस. आता एक्झोजिनस म्हणजे हेटेरोफॅगी म्हणजे काय, हेटेरो म्हणजे डिफरंट आणि फॅगी म्हणजे फॅगोसायटोसिस. द टेकिंग इनटू द सेल ऑफ एक्झोजिनस मटेरियल. ओके, सेलच्या आत कोणता मटेरियल घेणे, एक्झोजिनस. एक्झो म्हणजे बाहेरचा, जो बाहेरचा मटेरियल आहे, जो सेलचा नाही, तो मटेरियल सेलच्या आत घेणे, त्या प्रोसेसला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. जेव्हा तो सॉलिड असेल तेव्हा फॅगोसायटोसिस आणि लिक्विड जर असेल तर असेल पिनोसायटोसिस. अँड द डायजेशन ऑफ द इंजेस्टेड मटेरियल आफ्टर फ्युजन विथ अ न्यूली फॉर्म व्हॅक्यूल विथ द लायसोझोम. आणि अशा प्रकारे जेव्हा हा व्हॅक्यूल तयार होतो ज्याच्यामध्ये सेलच्या बाहेरचा मटेरियल प्रेझेंट असेल, तर हा कोणाबरोबर मॅच होणार, हा लायसोझोम बरोबर मॅच होणार, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत. फ्युजन झाल्यानंतर काय होणार, डायजेस्टिव्ह एन्झाईम त्या व्हॅक्यूलमध्ये एंट्री करतील आणि हा बाहेरचा सबस्टन्स पूर्ण डायजेस्ट करतील. या प्रोसेसला आपण म्हणतो हेटेरोफॅगी. ओके, नंतर आहे ऑटोफॅगी. ऑटोफॅगी म्हणजे काय, ऑटो म्हणजे सेल्फ
आणि फॅगी म्हणजे फॅगोसायटोसिस, स्वतःचाच पार्ट डायजेस्ट करण्याला आपण म्हणणार ऑटोफॅगी. नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस दॅट डील्स विथ द डिस्ट्रक्शन ऑफ सेल्स इन द बॉडी. आपल्या बॉडीमधले कोणतेही सेल जर डिस्ट्रॉय झाले, समजा इन्फेक्शनमध्ये मॅक्रोफाजेस हे दुसरे पॅथोजन्सला डायजेस्ट करतात आणि नंतर डेड होतात. असे जे डेड सेल असतात त्यांना आपण म्हणणार पस सेल. असे पस सेल हे डेड असल्यामुळे बॉडीच्या काही कामाचे नाही, तर यांना डायजेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे लायसोझोम मदत करतात. ओके, तर पस सेल म्हणजे काय, स्वतःचाच पार्ट आहे. तर स्वतःच्या पार्टला जेव्हा आपण डायजेस्ट करतो, लायसोझोम डायजेस्ट करतात, तेव्हा त्याला आपण म्हणणार ऑटोफॅगी. इट इज इसेन्शियल फॉर मेंटेनिंग होमिओस्टॅसिस. आणि हे काय, बॉडीचं नॉर्मल स्टेट मेंटेन करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. फॉर नॉर्मल फंक्शनिंग बाय प्रोटीन डिग्रेडेशन and turnover of destroyed cell organelle for the new cell formation. आणि न्यू सेल फॉर्मेशनसाठी आधीचे जे सेल असतात, जे फंक्शनलेस होतात, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं कामसुद्धा ऑटोफॅगीमध्ये येतं. नंतरचा आहे एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन, सेलच्या बाहेरचं डायजेशन. प्रायमरी लायसोझोम सिक्रेट हायड्रोलायझेस आउटसाइड. प्रायमरी लायसोझोम जे आहे ते हायड्रोलायझेस एन्झाईम सेलच्या बाहेर सिक्रेट करतात. त्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे आउटसाईड, सायटोसिस म्हणजे सिक्रेशन. जेव्हा सेल तिच्या बाहेर काही सिक्रेट करते, त्या प्रोसेसला आपण म्हणणार एक्झोसायटोसिस. दॅट रिझल्ट्स इन अ डिग्रेडेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल. जर ते डायजेस्टिव्ह एन्झाईम सेलच्या बाहेर सिक्रेट होत असणार, तर सेलच्या बाहेरीलच मटेरियल डायजेस्ट होईल. याला आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. हे आपल्याला बघायला मिळतं सॅप्रोफायटिक फंजायमध्ये. अशा प्रकारे हे आहे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. नंतरचा आहे ऑटोलायसिस. ऑटो म्हणजे स्वतः आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, स्वतःचं ब्रेकडाऊन. इट रेफर्स टू किलिंग द एंटायर सेट ऑफ सेल बाय ब्रेकडाऊन ऑफ लायसोझोमल मेम्ब्रेन. आता एखाद्या सेलमध्ये जर लायसोझोम प्रेझेंट आहे आणि जेव्हा हा लायसोझोम या ठिकाणी ब्रेक होतो, याचे हायड्रोलायटिक एन्झाईम या ठिकाणी रिलीज होतील आणि ते सेलला डायजेस्ट करतील. याला आपण म्हणतो ऑटोलिसिस. इट ऑकर्स इन ॲम्फिबियन अँड इन्सेक्ट मेटामॉर्फोसिस. हे इन्सेक्ट आणि ॲम्फिबियनच्या मेटामॉर्फोसिस प्रोसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ऑटोलायसिस म्हणजे काय, ऑटो म्हणजे सेल आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. स्वतःचं ब्रेकडाऊन जेव्हा सेल करणार तेव्हा त्याला आपण म्हणणार ऑटोलायसिस. या ठिकाणी होतं काय, या प्रोसेसमध्ये काय होणार, सेलमध्ये लायसोझोम प्रेझेंट आहे, हा ग्रीन कलरचा आहे लायसोझोम. आणि जेव्हा हा लायसोझोमची मेम्ब्रेन ब्रेक होईल आणि ते सगळं त्याचं सगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम हे सेलमध्ये सोडले जातील, तेव्हा ते काय करतील, सेललाच डायजेस्ट करतील. म्हणजे स्वतः सेल डायजेस्ट होऊन जाईल. याला आपण म्हणतो ऑटोलिसिस, स्वतःचं ब्रेकडाऊन करणे. इट ऑकर ड्युरिंग ॲम्फिबियन अँड इन्सेक्ट मेटामॉर्फोसिस. इन्सेक्ट आणि ॲम्फिबियनच्या मेटामॉर्फोसिसमध्ये आपल्याला ही प्रोसेस बघायला मिळते. फ्रॉग आधी प्रायमरी स्टेजेसमध्ये जेव्हा तो टॅडपोल असतो तेव्हा तो पाण्यात असतो, फिश लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं. ओके, आणि त्याला मागे फिन्स असतात पोहण्यासाठी. तर या कंडिशनला आपण टॅडपोल म्हणतो. ओके, टॅडपोलमध्ये त्याला ही जी टेल असते, जेव्हा तो ग्रो होतो, ॲडल्ट होतो, तेव्हा तो जमिनीवर येतो. ओके, तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारे टेल नसते, तर ती टेल जाते कुठे, ती ऑटोलिसिसने ब्रेक केली जाते. तिथले सेल्स जे असतात ते स्वतःमधले लायसोझोम एन्झाईम ब्रेक करतात, सिक्रेट करतात आणि तेवढा पार्ट हा डायजेस्ट होऊन जातो. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑटोलिसिस. नंतर आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ गॅमेट्स. फर्टिलायझेशन मीन्स व्हॉट, फ्युजन ऑफ
gametes. Fusion of male and female gamete is called as fertilization. The acrosome of the spermचा जो ॲक्रोझोम असतो म्हणजे पुढचा जो भाग असतो स्पर्मची कॅप तो असतो ॲक्रोझोम. ओके. ऑफ द स्पर्म हेड इज अ जॉईंट लायसोझोम दॅट रप्चर. याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, याच्यामध्ये प्रेझेंट असतील लायसोझोमल एन्झाईम. ओके. आणि हा जेव्हा एगला टच होईल, एगला हा टच होतो तेव्हा हे लायसोझोमल एन्झाईम सिक्रीट होतात आणि ते एगची सेल ही ब्रेक करतात. एगची सेल ब्रेक झाल्यानंतर काय होतं, स्पर्मचा न्यूक्लियस हा एगमध्ये ट्रान्सफर होतो आणि दोघांचा न्यूक्लियसचं फ्युजन होतं. अशा प्रकारे फर्टिलायझेशन प्रोसेस होते. तर या प्रोसेससाठी लायसोझोमल एन्झाईम जे स्पर्मच्या ॲक्रोझोममध्ये प्रेझेंट असतात ते फार फार महत्त्वाचे असतात. नंतर आहे ॲज जेनिटर्स ऑफ द सेल. लायसोझोम्स remove the junk that may accumulate in the cell helping to prevent disease. सेलमध्ये जे युजलेस थिंग असतात त्यांना डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा लायसोझोम मदत करतात. याच्याने काय होतं की सेलमध्ये कोणताही डिसीज होणार नाही. अशा प्रकारचे जंक मटेरियल ॲक्युमुलेट झाले सेलमध्ये तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांना डायजेस्ट करण्याचं काम लायसोझोम्स करणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी लायसोझोमबाबत आपण आज स्टडी केलेला आहे.